चोपडी गावामध्ये तालुका सांगली सांगोला जिल्हा सोलापूर विटेकर भाऊसाहेब या माणसाची हळदीच्या पिकामध्ये आम्ही उभे आहोत। या पिकाला जूनपासून 3.5 महिने पाणीच दिलं नाही, परंतु हे पीक न जळता आजही व्यवस्थितपणे उभा आहे। याचं कारण याला वापरलेले मिठाचं प्रमाण आणि मिठामुळं जमिनीत पाणी पिकाने ओढण्याची जी क्षमता तयार झाली, त्यामुळे हे पीक जिवंत आहे। आता शेवटी कुठून तरी तिनं थोडंसं पाणी आणून या पिकाला दिले, नाहीतर पूर्ण जिराईत हळद म्हणजे पावसाच्या पाण्यावर मिठामुळं पीक येतं। हे या ठिकाणी निसर्गाने विटेकर भाऊसाहेबांच्या माध्यमाने आपोआप हे तयार झालं असं माझं मत आहे। माझ्याही बागेमध्ये असं काही घडलेलं आहे, याचा प्रूफ मला या ठिकाणी पाहायला मिळाला। विटेकर भाऊसाहेबांची मुलाखत आता मी कॅमेऱ्यामध्ये परत घालणार आहे, त्यावेळेला तुम्हाला सर्वांना ही पाहायला मिळेल। बंद कर।